देव असतो की नसतो, बाबा असतात की नसतात या भोंदूगिरीवर प्रकाश टाकणारा स्वामी पब्लिक लिमिटेड हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात दाखल होतो आहे। सध्या बाबा रामपाले प्रकरण देखील ताजंच आहे। तर ह्या सगळ्या धामधुमीत हा सिनेमा कितपत रसिकांचं लक्ष वेधतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर आपल्याबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र हेरे आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर दोघांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे। चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज खास तुम्ही नाशिकच्या पावन नगरीत आलेला असून रामकुंडावर आलेला आहात, तर याबद्दल एकूण काय सांगशील चिन्मय तू? नाही, माझं या ठिकाणाशी खूप जुनं असोसिएशन आहे, कारण मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर खूप वेळा इथे आलो आहे। माझ्या वडिलांचं बहुतांश बालपण नाशिकमध्ये गेलं, त्यामुळे आता अचानक खूप लहान झाल्यासारखं वाटलं मला परत इथे एकदा आल्यानंतर। जो सिनेमा आम्ही करतो आहे, जो सिनेमा आम्ही घेऊन तुमच्या समोर येतो आणि त्या सिनेमातनं आम्ही जे सांगू पाहतो आहे त्याच्यात कुठेतरी ह्या सगळ्याच गोष्टींबद्दलचं काहीतरी एक म्हणणं आहे, श्रद्धा, भक्ती आणि त्याचं होणारं बाजारीकरण। आणि मला असं वाटतं की आजच्या तारखेला हा खूप एक रिलेव्हंट विषय आहे आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक अवेअरनेस निर्माण व्हावा झाला तर उत्तम, तो करण्याचा प्रयत्न कुठेतरी हा सिनेमा करतो। स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपा आणि स्वामींचं नेटवर्क। गजेंद्रजी, चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे आणि एक समाजातील धगधगतं वास्तव चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे काही भोंदूगिरी, श्रद्धेचं बाजारीकरण चालतं यावर प्रकर्षाने की रसिकांपर्यंत एक चांगला मेसेज पोहोचेल आणि ते ह्या सगळ्यांपासून दूर राहतील। एकतर स्वामीचा जो ब्रँड झाला आहे, स्वामी आणि त्याच्या मागे जे काय असतं, तर हा स्वामी कसा तयार होत जातो, त्याचा कोण असतात त्या प्रोसेसमध्ये, ती काय सिस्टीम असते, ती सिस्टीम कशी वर्क करते, त्या सिस्टीममध्ये त्याचे PA कोण असतात, सेक्रेटरी कोण असतात, प्लॅनर्स कोण असतात, मॅनेजर कोण असतात, त्याचे CA कोण असतात, त्याचे अटेंडर कोण असतात, आणि तो स्वामी काही उठला आणि स्वामी बनला असं नाही, ती एक मोठी सिस्टीम तो स्वामी बनवत असते। आणि मग त्या स्वामीचा ब्रँड बनवून त्या ब्रँडखाली लोकांना आणून मग त्याच्यातून व्यापारीकरण सुरू होतं आणि एक मोठी माया जमवली जाते। अशी ती पद्धत आहे ॲक्च्युली रेग्युलर। त्यांचे जर का उत्पन्नाचे आकडे बघितले तर, आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्या, मायनर गुरु, स्मॉल गुरु, मेजर गुरु, या धर्माचा गुरु, त्या धर्माचा गुरु वगैरे वगैरे। तर प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत आहे, त्यांची ॲडमिनिस्ट्रेशनची एक पद्धत आहे। जर नीट बारकाईने बघितलं या सगळ्या बाबांकडे तर त्यांची तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या प्रत्येकाच्या कंपनीची एक सिस्टीम आहे आणि एक व्हॅल्युएशन आहे। या सिस्टीमचा स्वामी मी आहे। प्रत्येक चित्रपटागणित वेगवेगळे प्रयोग तू करत असतो, वेगवेगळ्या रोलमध्ये तू रसिकांसमोर येत असतो, तर याबद्दल थोडंसं? मला नेहमी असं वाटतं की अभिनेता कधीच भूमिका निवडत नाही, तर भूमिका अभिनेत्याला निवडतात। त्यामुळे तुम्हाला ऑफर काय होतं आणि त्यातून तुम्ही कुठलं काम करायचं ठरवता हे फार महत्त्वाचं आहे। माझं खूप चांगलं भाग्य आहे असं मी म्हणेन की मला वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स ऑफर झाले आणि चांगले चांगले दिग्दर्शकांनी ते ऑफर केले। मग ते मोरया किंवा झेंडासारखे थोडेसे पॉलिटिकल सामाजिक चित्रपट असतील, किंवा वेगळ्या आध्यात्मिक वाटेला जाणारा चित्रपट असेल, किंवा प्यारवाली लव्ह स्टोरीसारखा सिनेमा असेल, किंवा आता स्वामी पब्लिक लिमिटेड असेल। तर गजेंद्र सरांनी जेव्हा ही स्टोरी, हे स्क्रिप्ट समोर ठेवलं तेव्हा आपल्याला पडणारे अनेक प्रश्न हा सिनेमा विचारू पाहतोय असं एक वाटलं। आणि ह्यातला रोल जो आहे सिद्धार्थचा, तर एका सामान्य माणसाचा स्वामी बनण्यापर्यंतचा प्रवास या रोलमध्ये आहे आणि तो प्रवास सिनेमातसुद्धा तो सतत प्रवास करतो आहे आणि त्याच्या निमित्ताने खूप वेगळे रोल्स, खूप वेगळे लुक्स ह्या सिनेमात ट्राय करता आले, कारण त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत, वेगवेगळ्या कालखंडातला सिद्धार्थ आपल्याला दिसत जातो आणि त्यामुळे एका अभिनेत्याला ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन काय हवं असतं? गजेंद्रजी, नुकतंच बाबा रामपाले प्रकरण ताजं आहे आणि ह्याच सगळ्या याच्यात स्वामी पब्लिक लिमिटेड प्रदर्शित होतो आहे। तो कुठे ना कुठे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर, कारण असे विषय जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावरती मांडण्यात आलेले आहेत तेव्हा तेव्हा काही ना काही त्या चित्रपटांच्या बाबतीत झालेलं आहे, काही संस्थांनी म्हणा, कोणी म्हणा, आंदोलनं पुकारली आहेत। तो ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की स्वामी पब्लिक लिमिटेड जेव्हा पडद्यावर येईल तेव्हा त्या चित्रपटाकडे बघण्याचा रसिकांचा म्हणा किंवा क्रिटिक्सचा म्हणा किंवा सामान्य नागरिकाचा म्हणा अप्रोच काय असेल? एकतर काय की मी कुठला स्टँड नाही घेतलेला, त्याच्यामध्ये माझ्या भोवताली ज्या घटना घडताना मला दिसतात, मला जे काय जाणवतं आहे आसपास, त्याच्यातलं जो काय फोलपणा जाणवतो आहे किंवा ज्यातलं व्यापारीकरण मला जे जाणवतं आहे ते स्पष्टपणे मांडलेलं आहे। त्याच्यामध्ये लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत हे मलाही माहिती आहे, कारण एक बाजू मांडताना दुसरी बाजू दुखावली जाते। तर आणि मी इथे बॅलन्स करायला नाही बसलेलो, मला माझ्या सिनेमाचा इम्पॅक्ट साधायचा आहे। मला जे म्हणायचं ते जितकं टोकदारपणे येईल
तेवढं कुठलाही सिनेमा दिग्दर्शक हाच प्रयत्न करेल की त्याचं म्हणणं टोकदारपणे यावं, धारदारपणे यावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं. तोच प्रयत्न माझाही राहिलेला आहे. त्यामुळे मी त्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मध्ये पातळशी रेषा, त्याच्यावरती लोक झुलत आहेत. आणि जी काय आताची म्हणजे त्या चळवळीतून उभारलेला सिद्धार्थ नामदेव जेव्हा उभा राहतो स्वामी म्हणून, तेव्हा त्या स्वामीचा प्रवास, स्वामी कसा बनला जातो, स्वामीचं व्यापारीकरण, श्रद्धाळू लोकांची पिळवणूक, त्याच्या बाबतीत शोषण ज्या पद्धतीने होतं तेही दिसतंय. आणि दुसरी गोष्ट, त्या श्रद्धेच्या बाजूने आणि अंधश्रद्धेच्या विरोधात असा तो सिनेमा बोलतोय. त्यामुळे निव्वळ एक असं जपलेली बाजू असं काही सिनेमामध्ये नाही आहे. ते काही लोकांच्या भावना त्याच्यामध्ये दुखावणार आहेत, हे मी स्पष्ट बोलतोय आत्ताच. पण त्याच्याकडे सिनेमा म्हणून बघावं आणि नाही सिनेमा म्हणून बघता आलं आणि असं वाटलं की या सिनेमावर दगड मारावं, तो हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा आणि समजण्याचा भाग आहे. आणि ज्याला जसं वाटेल तसं आपण समोर जायला तयार आहोत. सोपा धंदा, मोठी इकॉनॉमी. स्वामी म्हणजे बंधुगिरी, स्वामी म्हणजे मूर्ख बनवणे असंही आमचं म्हणणं नाही आहे. आमचं म्हणणं हे आहे की स्वामी किंवा भक्ती किंवा श्रद्धा ह्याचं आता एक प्रॉडक्टमध्ये रूपांतर करून ते लोकांना विकलं जात आहे. म्हणजे आपण जसा एक बर्गर खातो विकत घेऊन, तर तो बर्गर साधारण आजपासून 15 वर्षापूर्वी आपल्याला बर्गर माहीत नव्हता, पण तो बर्गर निर्माण करून, त्याची गरज आपल्यामध्ये निर्माण करून तो बर्गर आपल्याला अमेरिकन लोकांनी विकला. तशाच पद्धतीने स्वामी ही एक कन्सेप्ट जी आहे ती पूर्वी कीर्तनकार बुवा देवळात कीर्तन सांगायचे किंवा एखादा पाराखाली बसून एखादा बुवा काहीतरी प्रवचन द्यायचा, हे जे लिमिटेड होतं ते आता त्याचा एक मार्केट तयार झालं, त्याची प्रोडक्ट्स तयार झालेत. मग त्यांच्या पेन्सिलींपासून, त्यांचे कागदांपासून, त्यांचे लॉकेट्स, त्यांचे कोर्सेस, त्यांचे सत्संग, त्यांच्या बसेस, त्यांची कॉलेजेस, हे आता इतकं वाढत चाललं आहे. त्यांचे चॅनल्स आणि काही काही ठिकाणी त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे मुख्यमंत्री, हे इतकं हे फोफावत चाललं आहे आणि हे इतकं हळूहळू आपल्या पायाखालून फोफावलं आहे की आपल्याला ते जाणवलं पण नाही कधी झालं. आणि त्याचं एक विकृत स्वरूप म्हणजे बाबा रामपाल आहे. त्यामुळे सिनेमा त्याच्याबद्दल जास्त बोलतो. शेवटचा प्रश्न, जाता आता आमच्या झी 24 तासच्या रसिकांसाठी स्वामी पब्लिक लिमिटेड एका शब्दात डिस्क्राईब करायचं असेल तर? बघायला या, 28 नोव्हेंबरला बघायला या. एक उत्तम करमणूक होईल आणि ज्या तिकीटाचं तुम्ही मोल चुकवाल ते मोल आम्ही तुम्हाला नक्की तुमचे पैसे वसूल करून देऊ आणि एक चांगली एंटरटेनमेंट देऊ, हा वायदा आहे नक्की. गजेंद्रजी? एक आत डोकावून पाहणारा सिनेमा, भोवतालचं जे काय आत्ता दिसतंय श्रद्धा अंधश्रद्धा याच्यावरती कमेंट करणारा सिनेमा आहे. चांगला सिनेमा आहे म्हणून तो नक्की बघायला हवा आणि चित्रपटगृहात बघायला हवा. तर स्वामी पब्लिक लिमिटेडची संपूर्ण टीम आज नाशिकमध्ये रामकुंडावर आगळ्यावेगळ्या पद्धतीने चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलेली आहे. तर आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर बघत राहा स्पॉटलाईट. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्पॉटलाईटमध्ये स्वागत आहे. आपण आज आहोत नाशिकमध्ये आणि आपल्याबरोबर आहेत स्वामी पब्लिक लिमिटेडची संपूर्ण टीम. ब्रेकच्या आधी आपण गप्पा मारला चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि चिन्मय मांडेलकर यांच्याशी. आता आपल्याबरोबर आहे चित्रपटातील अभिनेत्री संस्कृती खेर आणि निर्मात्या पूनम शिंदे. तुम्हा दोघांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. संस्कृती, सुरुवात आपण तुझ्यापासून करणार आहोत. तुझा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यात सुबोध भावे, चिन्मय मांडेलकर, विक्रम गोखले यांच्यासारखे दिग्गज कलाकार, शिवाय गजेंद्र अहिरेंसारखा मास्टर दिग्दर्शक की गजेंद्र सरांबरोबर काम करायला प्रत्येक जण आतुर असतो. तर एकूणच एवढी मोठी संधी तुला पदार्पणात मिळाली आहे, त्याबद्दल? एवढेच लोक नाही, नीना मावशी पण आहेत, नीना कुलकर्णी आणि विनय सर, विनय आपटे. तर एवढे दिग्गज कलाकार पहिल्याच चित्रपटामध्ये मला काम करायला मिळत होतं. तर मला माहिती होतं की अशी संधी परत मिळणार नाही. तर खूप खूप शिकायला मिळालं आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली हा विषय आपण जर बघू तर आपल्या सभोवताली आपण रोजच कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या बाबाचं ऐकतो. जसं कालच हरियाणामध्ये आपण बघितलं एवढा मोठा जो कांड झाला. तसंच आपल्या आसपासही बरेच लोक आहेत जे सोनं काढतात, जे फ्रूट्स काढतात. काय होतं याच्यावर क्लिअरली कोणी बोलत नाही. सगळ्यांना माहिती की याच्या मागे काय होतं किंवा काय चालतं. खूप मोठी लोक याला सपोर्ट करतात
याच्याशी रिलेटेड अटॅच आहेत, त्यामुळे हे विषय जरी बाहेर आले तरी ते दाबले जातात. आणि ह्या चळवळीमध्ये जर आपण बघितलं, नरेंद्र दाभोळकरांनी एक खूप मोठी स्वतःची आहुती दिली आहे. सो मी ह्या चित्रपटाच्या वेळेस त्यांनाही भेटली होती. सो मला समाव ह्या विषयावर चित्रपट व्हावा अशी खूप मनापासून इच्छा होती. कारण मी असं म्हणत नाही, थोर संतही होऊन गेले आपल्याकडे, पण त्यांना कधीही स्वतःचं एक ब्रँड बनवण्याची गरज नाही पडली, स्वतःच्या मार्केटिंगची गरज नाही पडली. पण आजकाल जो आपण बघतो की एखादं प्रॉडक्ट आपण घ्यायला जातो तर ब्रँडशिवाय आपण घेत नाही. सो तो प्रकार ओव्हरऑल या स्वामी लोकांचा आजकाल बघायला मिळतो. संस्कृती तुझी पहिलीच मूवी आहे, सो एकूणच चित्रपटातलं तुझं कॅरेक्टरबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. मी ह्या पिक्चरमध्ये सायली नावाच्या एका मुलीची भूमिका करते आहे. आणि एकूण एखाद्या स्वामीच्या पाठीमागे जी इंडस्ट्री उभी राहते ती इंडस्ट्री आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. एक कॉर्पोरेट ऑफिस जसं म्हणावं चालतं तसंच त्यांची एक इंडस्ट्री चालते. तर अशा एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मी काम करते. सुबोध ज्याच्या कॅरेक्टरचं नाव नचिकेत आहे, माझा बॉस असतो. आणि त्याच्या डोक्यात एक विचार येतो की आपण एक स्वामी तयार करूया किंवा स्वामी पब्लिक लिमिटेड प्रॉडक्ट लॉन्च करूया, स्वामी पब्लिक लिमिटेड म्हणून. आणि त्याच्यात आम्ही सगळेजण एकत्र मिळून काय करतो ही मूळ कथा आहे. पूनमजी, आज आपण बघतोय की इकडे रामकुंडावरती जी काही स्वच्छता मोहीम चाललेली आहे त्यात तुमची सगळी टीम सहभागी झालेली आहे. तर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने फिल्मचं प्रमोशन तुम्ही करता आहात आणि ते पण नाशिकच्या पावननगरीत येऊन तुम्ही करता आहात. आणि फिल्मचा विषय देखील तोच आहे, श्रद्धा अंधश्रद्धा. तर एकूणच याबद्दल थोडंसं. प्रमोशनसाठी आमचा नेहमीच एक वेगळा प्रयत्न राहिला आहे. जसं तुम्ही मॅटरमध्ये बघितलं असाल त्यावेळेस आम्ही फ्लॅशमॉब्स केले विविध ठिकाणी. सो जसा पिक्चरचा जॉनर असेल त्या प्रकारची पब्लिसिटी आम्ही प्लॅन करतो. सो डेफिनेटली माझी PR टीम आहे, लीड मीडिया आहे, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे ह्या गोष्टी शक्य होतात. संस्कृती, नाशिकमध्येच आपल्या होमटाऊन दुवा झालेली आहे. चित्रपटातून रिलीज व्हायचा आहे, पण कुठे ना कुठे एक तू लोकांशी अटॅचमेंट आतापासूनच वाढवायला सुरुवात केली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आजचा हा उपक्रम. एकूणच याबद्दल मी आज सकाळीसुद्धा हे बोलले होते की सचिनची मी खूप मोठी फॅन आहे. तर वानखेडेवर सचिन जेव्हा जातो खेळायला त्याला जो प्रेशर वाटत असेल, मला असं वाटतं थोडंसं तसं मला आज प्रेशर वाटतं आहे की आपण नाशिकला चाललो आहे, नाशिकमध्ये प्रमोट करतो आहे, मी नाशिकची मुलगी. आणि जसं पूनमजी म्हणाल्या की हा जो विषय आहे तो नाशिकसारख्या शहरामध्ये इतका रेलेव्हंट आहे कारण इतकी धार्मिक जागा आहे. आणि मुळात आमचा विषय जो आहे भक्तीची जी इंडस्ट्री झालेली आहे किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये जी एक फाईन लाईन अशी आहे ती आपल्याला ओळखायला पाहिजे. तर एखाद्या धार्मिक स्थानी येऊन त्याच्याबद्दल बोलणं मला वाटतं खूप रेलेव्हंट आहे. टोपी खाली काय भाऊ, एकमेका सहाय्य करू, आपसात धरू सुपंथ. आपल्या देशात फक्त 3च धर्म आहेत, पॉलिटिक्स, क्रिकेट आणि फिल्म्स. होणार भाऊ, 5 वर्षात तुम्ही मंत्री होणार. शी इज ॲक्ट्रेस अँड आय नो शी इज द बेस्ट. वी चार्ज 50 lakhs. हा तुमचा डाव उधळून लावायला मला 2 तास पुरतील. पूनमजी, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आमच्या झी 24 तासच्या रसिकांसाठी स्वामी पब्लिक लिमिटेड एका शब्दात जर तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर? अ कम्प्लीट एंटरटेनिंग फिल्म विथ अ व्हेरी थॉटफुल मेसेज. सो प्रत्येकाने जाऊन 28 तारखेला नक्की ही मूवी बघा, सगळेजण नक्कीच एन्जॉय करा. थँक्यू. संस्कृती, एका शब्दात कदाचित सांगू नाही शकणार, पण एक प्रश्न उभं राहायला पाहिजे असं माझं मत आहे. अशी फिल्म आहे आणि 28 तारखेला स्वामी पब्लिक लिमिटेड प्लीज नक्की बघा. श्रद्धेचे जे बाजारीकरण मांडलं जातं किंवा श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टींवर अजूनही वादविवाद होत असतात, या सगळ्या वास्तवावरती प्रकर्षाने प्रकाश टाकणारा स्वामी पब्लिक लिमिटेड हा चित्रपट आहे. आणि त्या चित्रपटाचं निर्मिती करण्याचं धाडस पूनमजींनी केलेलं आहे. तर एकूणच चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की हा चित्रपट नक्कीच रसिकांना एक चांगला मेसेज देईल आणि हे जे काही बाजारीकरण करण्यात आलेलं आहे त्यावर कुठे ना कुठे चपराक जरी थोडीशी पडली तरी यांची मेहनत सार्थकी लागेल असा सगळ्यांचा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.